Friends, our next article is next interaction. Parasitism. It is a relationship between host and parasite. यामध्ये होस्टला नुकसान पोचतंय आणि पॅरासाइटला मात्र फायदा होतो. पॅरासाइट जनरली दोन टाईपचे आहेत. तसे अनेक टाईप येतात, पण दोन टाईपचे. एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइट. जे पॅरासाइट बॉडीच्या बाहेर राहतात, आउटसाइड द बॉडी, and they suck their food from body of host. These parasites are called as ectoparasites. जसं lice in human and dog. lice हा ectoparasite आहे. त्याचबरोबर मॉस्किटो हा एक्टोपॅरासाइट आहे. ढेकून बग्स हा पण एक्टोपॅरासाइट आहे. त्याचबरोबर काही पॅरासाइट बॉडीच्या आत राहतात, जसं ॲस्कॅरिस जंत. हे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतात. हे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतात, म्हणजे हे एंडोपॅरासाइट आहेत. मलेरियल पॅरासाइट जे आहेत ते पॅरासाइट तर सेल्युलर लेवलला सुद्धा, म्हणजे RBC मध्ये आक्रमण करत असतात. तर असे हे एक्टो अँड एंडो पॅरासाइट्स आहेत. एक्टो आणि एंडो पॅरासाइट आहेत. यामध्ये होस्ट आणि पॅरासाइट को इव्हॉल्व झालेले असतात. म्हणजे होस्टमध्ये पॅरासाइटच्या अगेन्स्ट अनेक प्रकारचे मॉडिफिकेशन्स केलेले असतात. मॉडिफाईड अगेन्स्ट पॅरासाइट. पॅरासाइटनी आपल्यावर आक्रमण करू नये यासाठी अनेक प्रकारचे मॉडिफिकेशन होस्ट सुद्धा करत असतो इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये. परंतु पॅरासाइट थांबतो का? पॅरासाइट ऑल्सो मॉडिफाय. पॅरासाइट पण स्वतःमध्ये बदल करतो. जसा होस्ट बदल करत असेल तशा प्रकारे पॅरासाइट सुद्धा आपल्यामध्ये मॉडिफिकेशन्स करतो. कारण तो होस्टकडून आपले न्यूट्रिएंट सक करत असतो. होस्टकडनं आपले न्यूट्रिएंट सक करत असतो. आता याच्यामध्ये पॅरासाइटमध्ये जे मॉडिफिकेशन्स आहेत, लॉस ऑफ unnecessary sense organs, loss of unnecessary sense organs. त्यानंतर adhesive organs,
और सकर्स ते जास्त डेव्हलप झालेले असतात. कशासाठी? टू क्लाइंग होस्ट. होस्ट बरोबर पकडण्यासाठी, होस्टला पकडून ठेवण्यासाठी, होस्टच्या बॉडीमध्ये तो घट्ट पकडता यावं त्याला, त्यासाठी त्याच्याकडं ॲडेजिव्ह पॅड्स किंवा सकर्स असतात. त्यानंतर देर इज अ लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. कारण होस्टकडनं जे फूड घेतलं जातं ते रेडीमेड फूड घेतलं जातं आणि त्यामुळं त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम फारशी डेव्हलप करायची गरज नाही. जसं आपल्यामध्ये ॲस्कॅरिस वाढतात, ॲस्कॅरिस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये वाढतात. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपलं काय झालेलं आहे? फूड डायजेस्टेड फूड आहे आणि ते डायजेस्टेड फूड डायरेक्ट तो ॲब्सॉर्ब करू शकतो. त्याला वेगळं डायजेशन करायचा विषयच नाही आणि रेडीमेड फूड तो घेत असल्यामुळं त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम डेव्हलप करण्याची गरज नाही. परंतु दुसरी बाजू अशी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप्ड. त्याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मात्र वेल डेव्हलप्ड असते. त्याच्यामध्ये हाय कॅपॅसिटी ऑफ रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी भरपूर असते. तर अशा प्रकारे होस्ट आणि पॅरासाइट दोन्ही पण मॉडिफिकेशन करत असतात. होस्टचं मॉडिफिकेशन कशासाठी आहे? या पॅरासाइटनं आपल्यावर आक्रमण करू नये, या पॅरासाइटपासून आपला बचाव कसा होईल यासाठी होस्ट मॉडिफाय होत असतो. परंतु पॅरासाइट मात्र त्याच होस्टला आपल्याला परत त्याच्यावर आक्रमण करता यावं यासाठी तो मॉडिफाय होत असतो. जे पॅरासाइट आहेत, इट मे रिक्वायर्स 1 or 2 होस्ट. 1 किंवा 2 होस्ट त्याला लागत असतात. जसं लिव्हर फ्लूक आपण किंगडम ॲनिमालियामध्ये स्टडी केला आहे. त्याच्यासाठी स्नेल आणि फिश असे 2 होस्ट त्याच्यासाठी गरजेचे आहेत. त्यानंतर मलेरियल पॅरासाइट, त्यासाठी मॉस्किटो आणि ह्यूमन हे 2 होस्ट त्याच्यासाठी आवश्यक असतात. तर होस्ट आणि पॅरासाइट यांच्यामध्ये इंटररिलेशनशिप आहे. यामध्ये होस्टला नुकसान आहे, पॅरासाइटला मात्र फायदा असतो. इथं आणखी एक कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, ब्रूड पॅरासिटिझम. ब्रूड पॅरासिटिझम. कोको किंवा कोयल हे स्वतःचं घरटं बांधत नाही. आपली अंडी दुसऱ्या पक्ष्याच्या अंड्यांबरोबर तिथं अंडी घालतंय. म्हणजे हे स्वतःचं घरटं बांधत नाही आणि तिथं नेबरिंग क्रॉप जे आहेत, ज्यांनी घरटं बांधलेलं आहे, आता बाकीच्यांनी घरटं बांधलेलं आहे, दुसऱ्या पक्ष्याची अंडी जिथं असतात ठेवलेली, तिथंच आपली अंडी सुद्धा ते डिपॉझिट करतात. दुसऱ्याच्या घरट्यामध्ये आपली अंडी डिपॉझिट केली जातात
आणि त्यांच्या मार्फत ती अंडी उबवायचं काम केलं जातं. याला आपण म्हणतो ब्रूड पॅरासिटिझम. आता सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात आलं की ही अंडी वेगळ्या रंगाची आहेत, ही अंडी वेगळ्या रंगाची आहेत. मग ज्या पक्ष्याच्या घरट्यात ती अंडी घातलेली आहेत त्यांना लक्षात यायला लागलं. त्यामुळं त्या पक्ष्यांनी काय केलं, ती अंडी डिस्ट्रॉय करायचं काम केलं. पण नंतर या कुकूला लक्षात आलं की असं करून चालणार नाही, आपण अंडीसुद्धा सेम तशाच प्रकारची डिपॉझिट करू की त्याला ओळखता येणार नाहीत, त्यांना आपलीच अंडी वाटली पाहिजेत. आणि मग ते दुसरे पक्षी ती अंडी उबवतील, पण त्याच्यामध्ये यंगवण तयार होतील, त्यावेळी मात्र ते वेगळे केले जातील. तर अशा प्रकारे ब्रूड पॅरासिटिझम आहे. आता मलेरियल पॅरासाईटबद्दल आपण चर्चा इतर टॉपिकमध्ये केलेलीच आहे, त्याबद्दल आता इथं चर्चा जास्त करण्याची आवश्यकता नाही. तो पॅरासाईट आहे, त्याच्यामध्ये सेक्शुअल फेजसाठी त्याला मॉस्किटो लागतो, असेक्शुअल फेजसाठी त्याला ह्युमनची आवश्यकता आहे. आणि 2 होस्टमध्ये आपलं लाईफ सायकल तो कंप्लीट करत असतो. तर असे अनेक महत्त्वाचे पॅरासाइट्स आणि त्यांचे होस्ट. त्याच्याबरोबर प्लांटमध्ये म्हटलं तर कस्कुटा ऑन होस्ट, अमरवेल आपण पाहिलेली आहे. काही झाडाच्या फांद्यांवरती अशी अमरवेल ग्रो होतोय, कस्कुटा. आणि ही अमरवेल काय करते, इथं हॉस्टोरिया डेव्हलप करते. आणि त्याच्या सहाय्यानं हॉस्टोरिया त्या प्लॅंटमध्ये इन्सर्ट केल्या जातात आणि होस्टकडनं वॉटर, मिनरल, न्यूट्रियंट्स हे सगळे ॲब्सॉर्ब केले जातात. मग कस्कुटाला रेडीमेड सगळं मिळालंय, एका जागेवर सगळं मिळालंय. हा या कस्कुटाला झालेला फायदा आहे. पण होस्ट सफर झालेला आहे, त्याला मात्र याचं नुकसान आहे, तोटा आहे. कस्कुटा ऑन होस्ट. तर कस्कुटाकडं स्वतःचे लीव्ज नसतात, येलो कलर्ड वायरी ब्रँचेस असतात, स्वतःचे लीव्ज नसतात, स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. असं कोणतं प्लांट आहे की जे स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही? तर कस्कुटा हे प्लांट स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही, कारण ते पॅरासाईट आहे, दुसऱ्यावरती पॅरासाईटचं काम करतं. तर प्लॅंट्समध्ये पण अशा प्रकारचे पॅरासायटिक प्लॅंट्स असतात. आता तुम्ही म्हणाल की आपण काही इन्सेक्टिव्हरस प्लॅंट पाहतो, पण इन्सेक्टिव्हरस प्लॅंटनी इन्सेक्ट खाण्याचा उद्देश, त्यांचे स्वतःचे लीव्ज आहेत फोटोसिंथेसिस करण्यासाठी. पण ते इन्सेक्ट कॅच का करतात? कारण ते ज्या सॉईलमध्ये ग्रो होतात तिथं नायट्रोजन कमी आहे आणि नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी ते इन्सेक्ट खात असतात. सो दिस इज अबाउट parasitism.